टार्गेटच आहे, वळू पण घरचा पाहिजे, गाय पण घरची पाहिजे, पैदा स्टॉप काढायची. पशुपालन हा माणसाचा मेन हे आहे, व्यवसाय. शेती नंतर, आधी पशुपालन. सगळं आहे का नाही, निर्णय माझाच असतात फायनल. हा असं मग ते कशासाठी बनवलंय हे सुद्धा कोणाला माहिती नाही, आजपर्यंत नाही माहिती. हे तुम्हाला सांगतो, जिथं खिलार बैल असेल, कुणा तुमचं जरी असता ना बैल नाही तर एखादी गाय चांगली, हा ते तुमच्याकडे आलो असतो. असं म्हणजे ती खेचूनच घेतलंय मला. प्रश्न कोणी सुचवले, पप्पांनी का तू? खरं सांग, तू काढले होते प्रश्न? हो. असं मग काय म्हटले उर्मिला ताई? जातीवंत खिल्लार नक्की कोणता? सगळे जातीवंत आहेत बरं का. हा प्रत्येक असं म्हणणं, इथं जो जन्म आलाय म्हणजे आता जे खिलार मध्ये राहिलेत का नाही, जातीवंत आहेत तेच राहिलेत. फक्त सिमेंटच्या पैदाशी थोड्या डाऊन दिसतात, पण ज्या वळूच्या पैदाशी आहेत का नाही, हा त्या सगळ्या जातीवंत आहेत. उपजाती किती येतात? आता बघ घे, माझ्या माहितीनुसार एक तर काजळी खिलार आहे, कोसा खिलार आहे, हरणे खिलार आहे, मानदेशी खिलार आहे, आटपाडी खिलार आहे. असे म्हणजे प्रत्येक एरिया खिलार आहेत. खिल्लारच्या दृष्टीने पांढरा बैल किंवा गाय याचे मार्केट कमी होण्याचे कारण काय? म्हणजे आता म्हणजे विषय काय झाला, जास्त कल कोशा खिलारकडे आहे लोकांचा. गाडगे साहेब, एखाद्या वळूचा तुम्हाला चांगला रिझल्ट मिळाला असेल तर गोपालक दुसरा बैल का शोधतात? ते काय राहतंय म्हणजे समजा आपल्या दावणीला ह्या बैलाची एक पैदास आहे, बैलगाडी क्षेत्र चालू आहे, क्षेत्रामुळे बैलगाडी क्षेत्रामुळे सोन्याचे दिवस आलेत हा. शेतकऱ्यांना. रामकृष्ण हरी सर्वांना. चला, आज काय नवीन युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण खिल्लार गावच्या दावणीला भेट द्यायला आलोय. आपल्या समोर गाडगे साहेब आहेत आणि जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रात गाडगे साहेबांना ओळखतोय. तरी पण एकदा गाडगे साहेब स्वतःहून त्यांची मुलाखत करून देतील नवीन पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी. माझं नाव जनार्दन रामचंद्र गाडगे. आपण पळसगाव मध्ये राहतो, खटाव तालुका. आणि आपल्याकडे 2 वळू आहेत, गाई 5 आहेत. असं म्हणजे खिलारचं संगोपन करतो आपण. जसं सांगितलं आता गाडगे साहेबांनी की गाडगे साहेब स्वतः खिल्लारचं संगोपन करतात आणि नवे नवे पूर्ण महाराष्ट्राला खिल्लारचं जे वेड लावले ते म्हणजे स्वतःहून गाडगे साहेबांनीच लावले. गाडगे साहेबांनी खिल्लार काव हा चॅनल चालू करून पूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. त्यातून त्यांनी स्वतःच्या दावणीला देखील जनावरं चांगली तयार केली आणि खरं खिल्लार काय आहे आणि स्थानिक खिल्लार, त्यात ब्रीडिंग, त्यात जाती सगळं दाखवण्याचा प्रयत्न जो केलाय आज खरं संपूर्ण महाराष्ट्राला, तो म्हणजे गाडगे साहेबांनीच केलाय. गाडगे साहेब, एक अनुभव सांगा तुमचा या क्षेत्रात कसा राहिला? हे ज्यात आहे ना, तुम्हाला सांगतो महत्वाचं. आता हे बैल आहे जवळ म्हणून सांगतो. आता हा सायदाती बैल आहे, वळू आहे, गया काढतो. आता येईल एक संध्याकाळी एक गया येणार आहे, आता हे काढेल. एका दाव्यावर असतो बैल आहे ना, एका दाव्यावर. बैलाला जर जीव लावला तर ते एका दाव्यावर राहतात. आता सायदाती वळू एका दाव्यावर ठेवणं लय म्हणजे अवघड काम आहे, पण ते असतात. आमचे सगळेच जनावर एका दाव्यावर असतात. मग ते स्ट्रेस मध्ये राहत नाहीत, माइंड फ्री राहतात. आता बऱ्याचशा ठिकाणी आपण बघतो गाडगे साहेब 3-3 दाव्या ओळू आहेत, ताप दिवसभर लावलेला आहे एकदम कडक. पण एका दाव्यावर ठेवल्याचा फायदा काय होतो नक्की? पहिली गोष्ट आहे ना, ते म्हणजे आता प्रत्येकाचं माइंडसेट वेगळं असतं. पण त्या 2 यशनी 4 कासरण ह्याची गरजच नाही. पहिली गोष्ट, बैलांना बैल एका दाव्यावरच राहिला पाहिजे. तो जर एका दाव्यावर राहत नसेल तर ती तुमची चूक आहे, त्या बैलाची चूक नाही. तो जर तुम्हाला मारत असेल तर तुम्ही काहीतरी त्याला केलेलं आहे, त्यामुळे ते तुम्हाला डोक्यात ठेवलंय त्यानं. म्हणजे आता गरम गरम ओळू आहे म्हणून 2 कासरे असतो का एका कासऱ्यावर पण राहतो? ते गरम काय, गरम सगळेच बैल असतात. हा, तुम्ही बघा आता मैदानात, म्हणजे कोण आता मैदानात तुम्ही जाता म्हणून बघता, सगळे आपापल्या ह्यानं असतातच. एखादा शांत असतो, पण बैल हे हातावरच पाहिजे, मालकाच्या तो पाहिजे. हा, मग किती बी रागीत असू द्या. थोडक्यात एक देवगुणी पणा त्यात बैलात पाहिजे. ते मालकाचं त्या बैलाचं कसं नातं आहे त्याच्यावर ते राहतंय बघा. आता ह्यो बैल आहे का नाही, आपल्याला आहे ना, माझी इच्छा आता होईल का नाही माहिती नाही, पण बावधनच्या बगाड्याला चालवायची माझी इच्छा आहे. आणि दुसरं एक लाकूड स्पर्धेत एक न्यायचा ह्याला, की मोठ्या मापाचा बैल आहे, ताकदीचा बैल आहे ह्यो. नाही, खरंच
या बैल मापाला लय मोठा आहे तुमचा. ह्याला आहे ना न्यायचा म्हणजे आपल्या इकडे आहे म्हणून न्यायचा, असं काय ते काय बैल आहे त्या योग्यतेचा आहे म्हणून न्यायचा. गाडगे साहेब आपल्या हिराची लाईन वगैरे कुठली येईल काय? हे आहे ना तिकुंडी लाईनचा बैल आहे. हा. की सुरेश पाटील धुळखेड यांच्याकडे एक बैल होता, ते नंतर चिकमोहद मध्ये बैल आहे आता ह्याच्या वडील भोसले यांच्याकडे आहे, नवनाथ भोसले आप्पा भोसले त्यांच्याकडे ह्याचा बाप आहे बघा तो. त्याची ही पैदास आहे, तिकुंडी लाईन आली. आणि आईकडनं आपण आपल्याला सांगितलंय मोठ्या सोन्याच्या बहिणीचा पोरगा आहे ह्यो. म्हणजे म्हणजे मोठ्या सोन्याचा बादचा आहे. भाचा आहे ह्यो. असं त्यामुळं चांगल्या लाईन्स आहे आणि ह्याच्या पैदाशी पण चांगल्या पडल्या. आपल्याकडे घरी पण दाखवू आहेत. घरी पण आहे, बाजूला पण आहे. कालवडी एक झाली आपल्या, मग ह्याची एक कालवडी एक खोंड बघायला भेटेल ह्याचा. अच्छा, म्हणजे आपल्या दावणीलाची घरच्या गाईचं आणि घरच्या बैलाची. हा, आपलं तर टार्गेटच आहे, वळू पण घरचा पाहिजे, गाय पण घरची पाहिजे, पैदास स्टॉप काढायची. बरोबर. आता एक जरा आतला प्रश्न विचारतो. हा. तुम्हाला अशी शिंग आवडतात का? नाही, मला आहे ना नॅचरल शिंग आवडते जी निसर्गानं दिलेली आहेत. हा. त्या बैलाला कशी पण देऊ द्या देवाना, त्या टाईप मध्येच ठेवायची, त्याला आपण छेडछाड काय करायची नाही. मग ते कशी पण येऊ द्या, ती अशी येऊ कशी येऊ कशी पण येऊ, म्हणजे जी निसर्गाने त्याला जी दिलेत तीच ठेवायची. त्याचा फायदा काय आहे, ती शिंग आहे की नाही त्याच्या आयुष्यात कधी मोडणार नाही. अच्छा. म्हणजे जी बैलांची शिंग मोडतात का नाही, त्याचं महत्वाचं काय माहितीये का, त्या मालकाने ती बांधली का नाही वडली की ती कमजोर होतात, कट पडतो आणि नंतर भविष्यात आहे का नाही कधी त्याला धक्का लागला की मग मोड असं होत. आता आपण चॅनल वर पण बघतो, जो आपल्या चॅनलचा लोगो आहे तुमचा, हा, ते जी गाय आहे ती चॅनल वर तिची पण अशी सेम शिंग आहेत. ते गाय आहे ना ते आपण पेंटिंग करून घेतलेली. अच्छा. आपण आहे ना दोघांना पेंटिंग करायला दिलं, आपल्याला सांगितलं की असं असं पाहिजे मला चित्र. त्याचं महत्व म्हणजे त्याच्यात आहे ना खूप काय आहे, म्हणजे आपण कधी सांगितलं नाही ते. म्हणजे तुम्ही जर ती बघितली की नाही आपला लोगो खिलार कावचा, हा. तर ती गाय आहे ना वासरू पिते, गाय जी आहे ती म्हणजे कुंपणाच्या आतमध्ये आहे. म्हणजे गायच्या विचार काय, गायला माहित आहे आपलं फ्युचर धोक्यात आहे, ह्या पिल्लाचं भविष्य धोक्यात आहे आणि ती आपल्याकडे बघते. हा, अशी फिरून बघ. अपेक्षेनं बघते की तुमच्या हातात ह्या पिल्लाचं भवितव्य आहे. आणि ती म्हणजे आपुलकीनं म्हणा आणि काय आशेनं म्हणा ती माणसाकडे बघते. म्हणजे ही पिल्लू जे आहे गायचं बारकं पिळणार, त्याचं फ्युचर माणसाच्या हातात आहे वाचवायचं. गायीच्या हातात आहे पण गाय कुंपणामध्ये असल्यामुळे तिचं म्हणजे चालं नाही असं. आणि तिची जी नजर आहे ती लोकांच्याकडे आहे. अच्छा. आणि म्हणून ते आपल्याला तिचा जो वंश आहे तो पुढं चालवायचा आहे आणि न्यायचा आहे. जे हजारो वर्षापासून आपली स्थानिक जात आली आहे तीच हजारो वर्ष पुढे न्यायची आहे. कारण पशुपालन हा माणसाचा मेन हे आहे व्यवसाय. शेती नंतर, आधी पशुपालन. जेव्हा लोक शेती करत नव्हते तेव्हा ह्या स्थानिक जाती खिलार म्हणा ज्या कुठल्या असतील स्थानिक, त्यांनी मनुष्य जात वाचवलेले जगवलेले. त्याचं लय महत्व आहे देशी गायचं, त्याच्यावरच काम करायचं. आजकाल लोक आहे ना पशुपालनाला शेतीला जोडधंदा म्हणून बघतात. हा, नाही, मेन पशुपालन नंतर त्याला जोडधंदा शेती असा आहे. पशुपालनाशिवाय शेती नाही होऊ शकत. तुम्ही आता बघा ज्या जमिनीला शेणखत आहे त्याच्यातलंच पीक चांगलं येणार. तुम्ही वरखत किती बी घाला त्याचं पिकापेक्षा शेणखतावलं पीक चांगलं येणार नाही. बरोबर आहे. आणि लोगोच्या बद्दल तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवरच खुलासा केला. नाही, तो विषयच कधी आला नाही. हा. मग त्याला एक ना अजून आहे बरं का, मला ते सांगता येत नाही. त्या टायमिंगला जे मी 2 पेंटर होते त्या दोघांना सांगितलं आणि दोन्हीच्या दोन्ही मुली होत्या. म्हणजे त्या भावना आहेत त्या भावना त्यातनं अशा व्यक्त होतील आणि त्या मुली करतील असं माझा समज होता. त्यातल्या एक नाही, दोघांनाही आपण त्या पेंटिंगचं पेमेंट केलं. पण एक ते जे आहे ना
ते फायनल केलं. दुसरं पेंटिंग कसलं होतं नक्की? ते होतं बरं का, पण त्यात नाही ना ते तेवढं म्हणजे क्वालिटी नाही. दिसताना तसंच दिसणार गाय वासरू ते सगळं, पण जे नजर म्हणा, जे बाकीचं जे होतं ना तर हे बेस्ट होतं सगळ्यात. आपल्याकडे आता घरी आहे का दाखवायची पेंटिंग? त्याला हाय पण ते शोधावं लागेल. पेंटिंग आहे ते. आहे ना? हो, शोधावं लागेल, भेटणार की. हा हा. म्हणजे दुसरं पेंटिंग पण तीच होतं हा सेम, म्हणजे गाय तशीच होती. हा, पण ते न भेटेल का नाही माहित नाही, पण आता जो आपला लोग आहे ना त्याचं पेंटिंग जपून ठेवलंय आपण. मग त्यातून तुम्ही तो लोगो ठरवला. मग आता त्या बैठकीला घरातली कुटुंब सदस्य किती बसले होते की हा त्या दोन्हीतली चॉईस कुठली करायची म्हणून? नाही ते सगळं आहे का नाही, निर्णय माझाच असतात फायनल. हा. असं ते मग ते कशासाठी बनवलंय हे सुद्धा कोणाला माहिती नाही, आजपर्यंत नाही माहिती. हे तुम्हाला सांगतो की तोच लोगो का, तर ते गायचं पिल्लू आहे, त्याचं भविष्य धोक्यात आहे. आणि ते गाय माणसाकडे बघते की तिचं पिल्लू वाचवण्यासाठी, ती अच्छा. प्रजात वाचवण्यासाठी. नाही नाही, बरोबर. म्हणजे एवढं त्या लोगोचा अर्थ आहे हा की पहिल्यांदाच कळलं. म्हणजे आता बरेच आपल्या इंस्टाला पण आहे, आपल्या इंस्टाला खिल्लार काव म्हणून आहे, युट्यूबला पण आहे, आपण लोगो वगैरे बघतो. हा. फेसबुकला पण आपला चॅनल आहे तुमचा. तर त्याचा लोगोचा अर्थ आज एवढा तुम्ही डिटेल बारकावेनं सांगितलं की आता सगळे आवर्जून तो लोगो बघतील, हा. उघडून बघतील सगळा लोगो. ते डोंगर पण आहे, साईडला डोंगर आहे त्याचा अर्थ आहे, कंपाऊंड आहे त्याचा अर्थ आहे, हा. जी गाय बघते त्याचा एक अर्थ आहे, ते वासरू आहे त्याचा एक अर्थ आहे. मग वासरू शिपूट वर करून पडल म्हणजे पेतय दूध, पेतय, हा. म्हणजे त्याला भविष्याचं त्याला माहिती नाही की त्याचं फ्युचर धोक्यात आहे, हे त्याला माहिती नाही. ते खुश आहे, हा. शिपूट वर करून दूध पितय. पण तिच्या आईला हे जर फ्युचर माहित आहे, म्हणजे भविष्यात ह्याला म्हणजे ह्याचा धोक्यात आहे आपली प्रजात, ते त्या गायच्या चेहऱ्यावर चिंता येते. बरोबर बरोबर. बरं, आता हिराच्या आपल्या गाय वगैरे किती झाल्यात साधारणतः? गाय जास्त नाही ते झाल्या बरं का, हा. 50-60 झाल्या असलेल्या. कारण ही मी असेल तेव्हा गाय आली तर सोडतो, असं बाकी तो लय म्हणजे गाय आली की लय अग्रेसिव्ह होतो, नवीन माणसाला ऐकणार नाही. कॉल वगैरे येत असतील तुम्हाला हिरासाठी? ते आले की नाही मी माझ्या टायमिंगला बोलवून घेतो, नसेल तर मग त्यांना सांगतो तुमच्या जवळपास ओळ आहे तो भरा, तो पण चांगला आहे. असं नाही की इकडेच घेऊन या. त्यांना जर जर जवळ असेल आणि त्यांच्या जवळच ओळ आहे एक चांगला, तर मी त्यांचं नाव सांगतो, तो भरा. एवढ्या लांब काही यायची गरज नाही. हिरा सुरुवातीला शर्यत क्षेत्रात पळत होता. चांगला पळत होता, म्हणजे चांगला म्हणजे गाडी बांधून आदत मध्ये पळायचा, आणि त्यांना 18 बैल तासाला लावले, एवढ्या स्पीडनं पळत होता. पण काय झालं, आपल्याकडे मनुष्यबळ नसल्यामुळं त्याला घडवता आला नाही आपल्याला, तो सुट्टीला उभा राहत नाही. सुट्टीला उभा न राहिल्यामुळे ना सुट्टी व्यवस्थित होत नाही. त्याला पण सुट्टी मेकर वगैरे पाहिजेत, मनुष्यबळ पाहिजेत. मनुष्यबळ प्रॉपर पाहिजे, आणि ते कसं ताकदीचा बैल असल्यामुळे नंतर नंतर ते ताकद दाखवायला लागला. त्यामुळे म्हणलं नको आपलं वळू करू, म्हणून त्याला आहे ना ताकद आहे ना, त्याला एक तर बावधनचं बघा आणि एक तर लांडक्याची शर्यत. हा, त्याला न्यायचं आहे, माझी इच्छा आहे म्हणून, आपलं हाऊस म्हणून. नाना लागल तो, यंदा लागेल. आता मापीप त्याला चांगलं आलंय. सायदाती आहे सायदाती. आता लावलाय सायदाती या 15 दिवसात, चौसाच होता तो. आणि मग तुम्ही सोडाय कधी सुरुवात केली बैलाला? त्याला आता वर्ष होत झालं की. म्हणजे पहिला आपल्या घरी सोडला? हा, पहिली पायदाच घरचीच आहे आपल्या, त्यानंतर आता बाहेर रिझल्ट वगैरे आलेत का त्याचं काय? नाही, चांगलं आहे पायदाच्या इथं आहेत ना? हो. नाही, बैलच खरं क्वालिटीतला बैल आहे. त्यात तुमची पार का तुम्ही त्यात जाणकार आहे म्हणून. मोठा झाला, आणि तो महत्वाचा आहे ना, लय म्हणजे त्याने खिलार कावचं खाद्य लय खाल्लंय त्यानं आपलं. नाही नाही, त्याच्यावर बघा की कट्स बिट्स कसं दिसतात सगळं, आडव्या लाईनी दिसतात. हो हो. खिलारकावच्या खाद्यावर सगळा तयार झालाय बैल. खिलारकावचं खाद्य नक्की कधी चालू करावं? आता आहे ना आपलं बघा, आपली वास राहते की नाही, 1.5 महिन्यात झाले की ते चाटायला लागते, खायला लागते. हा. चवीनं खाते गाई बैल सगळे. आणि तुम्हाला सांगायचं, या मोठ्या मोठ्या दावणी आहेत का नाही आता तुमच्या माहितीत असतील त्यातल्या 99% दावणीसनी खिलारकाव पशुखाद्य झालंय. जेवढ्या मोठ्या दावणी आहेत तेवढ्या सगळ्याकडे असं. म्हणजे तुम्ही मग रुक्मिणी गोशाळा घ्या,
नाही तर बैलगाडी शर्यत क्षेत्रात घ्या, नाही तर वळू क्षेत्रात घ्या, नाही तर चांगल्या गायी आहेत त्यांच्याकडे जा. आपलंच खाद्य आहे. नाही गाडगे साहेब अगदी लाखात बोलत म्हणजे मोठ्यांकडे पण नाही सर्वसामान्यांकडे पण आहे. आता आपण मैदान वगैरे असतो ना हा. बरेचसे सर्वसामान्यांच्या मुलाखतीत आपल्या चॅनलवर हा. सगळ्यांच्या तोंडून खिलार कावच नाव पशुखाद्य जेव्हा आम्ही प्रश्न करतो बैलाला आहार काय चालू आहे हा. किंवा कोणतं पशुखाद्य चालू आहे तर आता 2-3 नावं मी घेईल हा. ज्यांनी आपल्याला मुलाखती दिलेल्या आहेत. हा. म्हणजे सातारा एक्सप्रेस हिंदकेसरी बलमा, हा. परत तडावळ्याचा देवाबाई देवा ग्रुप हा. ती पण हिंदकेसरी, ती बैल पण म्हणजे हा. त्या बैलांना पण खिल्लार कावचं खाद्य चालू आहे आणि त्यांच्या काळात पळणारी जी आपली साधी बैल आहेत हा, म्हणजे वासरं. शेतकऱ्याची बैल आहेत त्यांच्या घरी पण तीच आपला पशुखाद्याचा आहार चालू आहे. चांगला रिझल्ट आहे त्याला, त्यामुळे लोक वापरतात तर वापरतात. आणि महत्वाचं म्हणजे आता लोक मागणी करतात आपल्याकडे की तुम्ही आहे की नाही दूध देणारे जे जनावर आहेत ना त्यांच्यासाठी एक प्रोडक्ट आणा म्हणले. हा हा. त्यांची मागणी आहे म्हणून दुधावरती एक प्रोडक्ट आणायचं, दसऱ्या दिवाळीत आणायचं. मग आता त्याच्यावर संशोधन चालू आहे का? मग त्याच्यावर आता म्हणजे ट्रायल चाललाय की म्हणजे आपली जी जवळची लोक आहेत त्यांना देऊन बघायचं दूध किती वाढतंय, नाहीतर फॅट किती वाढते, एसएनएफ किती वाढते, असं प्रत्येक म्हणजे एक 5-6 जणांना थोडं थोडं देऊन त्याचा रिझल्ट घ्यायचा आहे की महिन्याच्या नंतर किती 2 महिने आणि त्याच्यानंतर दसरा दिवाळीला त्या एक प्रोडक्ट आणायचं दूध वाढीचं आणि ते नॅचरल. ते प्रोडक्ट आपल्या खिल्लारसाठीच असणार नाही काय HF वगैरे? दूध जे देतील का नाही दूध वाढीसाठी काय झालं माहितीये का आता सांगायचं तुम्हाला एक नाही ग्रामीण भागामध्ये व्यवसाय खूप कमी आहेत. बरोबर. एक शेती आहे आणि एक तर दुसरा दुग्ध व्यवसाय आहे. मग दुग्ध व्यवसायामध्ये आहे का नाही आपल्याकडून काय मदत होता येईल का, करता येते का, की त्यांना त्यांच्या बजेटमध्ये चांगला रिझल्ट, ते पशु पण चांगला राहील आणि त्याचं दूध त्याचं 4 रुपये पण नफा होईल अशा टाईप मध्ये काय करता येईल का बघायचं चाललंय. अच्छा म्हणजे येत्या काळात भविष्यात दसरा दिवाळी पर्यंत आपल्याला खिल्लार काव हे दुधाच्या क्षेत्रात उतरलेलं दिसेल. हा, ते प्रोडक्ट आणायचं आहे, मागणी आहे लोकांची, त्या मागणीला आपण पण प्रतिसाद द्यायचा आणि ते आणायचं की जेणेकरून दूध वाढणार, एसएनएफ वाढणार, रोग प्रतिकार शक्ती वाढणार आणि डॉक्टरचा खर्च कमी होणार. म्हणजे रिझल्ट आला पाहिजे ना, उगाच द्यायचं म्हणून काय पण नाही. बरोबर. गाडगे साहेब जसं तुम्ही तुमचं जसं मत आहे की आपण काहीतरी समाजाला देणं लागतं, आता ही तुम्ही तुमचा रिटायरमेंट प्लॅन करून तुम्ही या क्षेत्रात उतरलात. मला आहे ना जास्त खिलार चाललंय आवड आहे. आता तुम्ही बघताल आपल्याकडे 5 गायी मोठ्या आहेत, त्या बैल आहे, ते 2 ओळ आहेत, एक कोंड आहे आणि एक मुलगा आहे शाळेत मामाकडे आहे, त्याला पण एक गाय दिली एकदम. शाळेत आहे 12वीत आहे, त्याला म्हणले शाळा बघत ही एक गाय सांभाळायची. अच्छा, तो आजोळात असतो. हा, तो मामाकडे आहे आता. या आधीच तुमचं लाईफ काय होतं म्हणजे या क्षेत्रात उतरायच्या आधीच? आपण म्हणजे टाटा पॉवरला होतो, चांगल्या कंपनीत कामाला होतो आणि VIP लाईफ होती म्हणजे. पण ती आहे का नाही मला अशी सगळं होतं पण ते आपल्याला जे काय करायचंय आनंद घेता येत नव्हता त्यात. मला खिलारची अशी ओढ आहे, जिथं खिलार बैल असेल, कुणा तुमचं जरी असता ना बैल नाही तर एखादी गाय चांगली, मी तुमच्याकडे आलो असतो असं, म्हणजे ती खेचूनच घेतलंय मला. आता काय झालं फक्त बिझी शेड्यूल झाल्यामुळं वेळ भेटणं झाला, एवढाच विषय झाला. बरोबर. मध्यंतरी आता आपलं इंस्टा पण बंद होतं, इंस्टावर पण आपल्या काय अपडेट वगैरे नव्हते खिल्लार कावलं. तुमचं म्हणजे आता ती पशुखाद्याच जोरातच चालू आहे सगळीकडे, तुम्हाला फोनवर फोन चालू असते सारखेच. आता तुमच्या समोरच फोन येतोय का नाही? नाही, आता मी बळबळ तुम्हाला फोन सायलेंट वर टाकायला लावला, नाही तर मुलाखत कुठली होती. फोन लय चालू असतं सर. तर हा गाडगे साहेबांचा दुसरा बैल पण आणि वळू देखील. बरोबर. हे वळू आहे आणि हे एक नाही शंखचा सोन एक नाही, त्याचा पोरगा आहे. शंखच्या सोन्याचा डायरेक्ट पोरगा आहे का? हो, शंखच्या सोन्याचा पोरगा आहे आणि काम्या लाईन मध्ये म्हणू आपण, ह्याचा आजोबा काम्या. अच्छा. आणि आई वगैरे कोण होती? त्याच्या आईचं काय आपल्याला तपास नाही बरं का, पण आई बी चांगलीच असेल त्यामुळे हे चांगलं झालं.
नाही नाही, बैल जाती गुतीला चांगला आहे, व्यवस्थित आहे. त्या साईडने घेता का? हा इसनेला फक्त मावा, इसनेला हात लावला की त्याला नको वाटत. हम्म. गाडगे साहेब तुम्हाला बट्ट्या बोर तसं नसुने बरं का बाई, नसुने नसुने म्हणजे काय माहितीये का? हा ते त्याचं मार्केट व्हॅल्यू पडतं, बाकी काय नाही. त्यानं होत काय नाही, हा फक्त जेव्हा तुम्ही विकाय जाचाल का नाही तेव्हा त्याला ती जी किंमत यायला पाहिजे ती येत नाही. अच्छा. एवढाच विषय आपल्या दृष्टीनं. बाकी त्यानं काय होतं असं तसं काय नाही. आता तुम्ही बऱ्याचशा दावणीला वगैरे जाऊन आलात की हम्म. झालं, पण तुम्हाला कधी काय जाणवलं का मालकांनी बट्ट्या बोराविषयी काय असं झाले म्हणून सांगितलं म्हणून? अजून एक बी केस नाही हो असे यायला, ह्या बैलाला ह्यो बट्टा आहे त्यामुळे मला असं झालं असं कोण काय बोललंच नाही. तुम्ही म्हणता का? नाही ना, आपल्याकडे बट्ट्याची आहे की 2 गाय आहेत. गळचिप्पीची एक गाय आहे, हा पुन्हा बहुरा मागे गेलेली बी कालवड एक आहे. आणि ते विकतचे आपण विकत घेतलेले आहेत ते. कारण त्या चांगल्या चांगले कमी किमतीत भेटतात, कारण त्याचं मार्केट व्हॅल्यू पडलेलं असतं बट्टा असला की. त्याच्या पोटी जन्मल त्याला येत नाही. बरोबर बरोबर. ते ओळखायचे कशी? तुम्हाला थोडं नॉलेज असेल आता त्यातलं. आपण तिकडे लय लक्ष देत नाही. आपल्याला म्हणजे काय आहे, निगेटिव्ह कडे मी लक्ष देत नाही. जी पॉझिटिव्ह आहे तीच बघायची. हा, म्हणजे जे पॉझिटिव्ह आहे तिकडे फोकस करायचा, निगेटिव्ह असेल तिकडे दुर्लक्ष करायचं. काय पण तुमची नजर सांगा, म्हणजे पॉझिटिव्ह तुमच्या नजरेतनं सांगा नक्की काय आहे? नक्की आहे का नाही. तुम्ही पहिले काय बघता म्हणजे आपल्या मी आहे दावणीला का नाही? एवढी गुरं आहेत. हा, बघितलं का नाही तुम्ही नवीन माणसाकडे गेला त्याच्या नजरच बघायचं. नजर टाकणार जनावर आपण घेतो. हा घेतो म्हणा, क्वालिटी असते ते. लय नाही आपण काय चौकशी करत, आणि दिसाय चांगलं दिसावं एवढं. आता तुमच्याकडे जेवढी जनावर आहेत तेवढी सगळ्यांचा एक पांढराच वाणी हा आणि एक थोडासा चोरकोसा पण वाणी. हा, म्हणजे ते आपल्याला आहे ना थोडस ते मोठ्या सोन्यामुळे थोडस हे झालं आपल्याला. हा म्हणजे व्हाईट गोल्ड सोनं सोनं. तसं म्हणजे आपल्याला थोडी पांढरी बैल आवडतात, आणि थोडा चोरकोसा पण आहेत. आणि आता जी गाय मुलाला घेऊन दिली नाही ती कोशी आहे. कुशी गाय. हा, म्हणजे थोडा कोसा असावा, लय बी काळी नसून हा हा. थोडा कोसा असावा. आणि बैल म्हणजे थोडी रागीट असावी ते. ह्याच्याकडून आपण गाय वगैरे लावल्यात का काय? हे जे आहे की हे जे म्हणजे आपल्याकडे कालवड आहे, हे जी पैदास, हा हा. हे जी पैदास बघायला भेटलं आपल्याकडं. आणि ह्याचा खोंड पण आहे बाजूच्या गावात चांगला झालाय. अच्छा अच्छा. रेतनाला तुम्ही किती घेता गाडगे साहेब? आपण आहे ना सगळे घेतात म्हणून आपण पण 2000च घेतो, कारण सगळीकडे तेच दर आहे. हा कमी घेतल्यामुळे पुन्हा बाकीचे वळवाले नाराज होणे, आणि जास्त घेऊन म्हणजे शेतकरी नाराज होणे, त्यामुळे सगळ्यांचा आहे तेच दर आपल्याकडे रत्नाला. हा. आणि घरपोच सेवा वगैरे तुम्ही काय नाही ठेवली ते का? नाही ते बैलाला ते एक नाही, प्रवास जास्त द्यायचा नाही. अच्छा. बैल मग पायात थोडी हे होते, कंटिन्यू प्रवासात असते बैल ते. हा चालते. मग आता आपल्याला ना हिराची आणि राजाची पैदाशी दाखवा. बघूया की आता. ही 2 बसलेली म्हणताय का? हा, ही जी जो मोठा आहे तो हिराज आहे, हा आणि बारकी कालवड आहे ती राजाची आहे. जवळ जाऊन बघूया. चल. ही खिल्लारकावची दावण. हा, एक साथ किती गाय आहेत आता आपल्याकडे? आपल्याकडे आता बघा की ही 4 मोठे आहेत आता. चारवर एक कालवड एक आहे, आणि दादाने दिलेली एक. आणि मुलाकडे एक आहे. 5 पाचशे. गाया, 5 गाया आणि एक चालू. अच्छा, ही जोड बसलेली. हा, ती पण त्याची पण एक साथ. आता हे तुम्ही जवळ गेला की उठणार ते. हे हिराचे आहे पुढचे, हा आणि ती मागची राजाची आहे. मागचे ते राजाचे. ही मोकळीच असते का कालवड? ते हो. मोकळे, ही बी मोकळं असत, पण ही लय लांब लांब जायला लागलं म्हणून बांधते याला. हा हा. ती एक साथच नाही. असते ती. ते काय त्याला पण तोंड वगैरे चांगले. है ना,
वाण याला चांगला आला. वाण बघा की कोसा वाण आहे. कोसा वाण आहे सगळं ह्याची आई? जिथल्या तिथे. हा. मग हिराला वाण नाही पण ह्याला वाण आहे. हो हे जे आईला बी नाही. त्याची आई कुठली म्हणालात? ह्याची आई ही ही आहे. आहे. आणि तिची आई ती आहे. अच्छा ती पाडीव आहे. नाकाची नळी आहे की का? देख नाही आहे ना. देखणे देखणे इकडे कान बिन चांगले आहेत की कातीला एकदम चमकदार आहे. आणि ते लय मायाळू आहे हो. हा. यायला आहे ना मायालय आहे. फक्त त्याला बांधते म्हणून नको वाटतंय तेवढं. आता काय होतंय तुला? याला सोडूया का? हा सोडा की. त्याचा अंगावर. आता पहिलं मी करायला जाणार. ही आहे काय जी? हा हे त्याची आहे. किती महिने आपण कोणाला प्यायला सोडतो? हे आता अजून 1 महिनाभर पिल 6 महिना. 6 महिन्यापर्यंत. नंतर मग एक अजून 2-3 महिने ठेवायचं आणि विकायचं. खोंड विकायची कालवडी ठेवायची. अच्छा असं गणित आहे. कालवड चांगलीच आहे एकदम टॉप क्वालिटी. मग ते कंटिन्यू म्हणजे कायम तुम्हाला बघायला भेटेल तिथं तिथं आपल्या दावणीला. हो. कालवडी ठेवायच्या खोंड विकायची. खोंडांची विक्री आपली कोणत्या क्षेत्रात होती? पळायला जातात. ब्रीडिंगला वगैरे? ब्रीडिंगला ह्यो जायला बरं का. म्हणजे कसं राहतंय माहिती ब्रीडिंगचा विषय कसा राहतोय तो लय क्वालिटी बैल लागतो ब्रीडिंगला. म्हणजे लय म्हणजे ते गायवाली आली पाहिजेत. हा असं पण बटा नसून काय आता आपल्या ह्यांना नाही बरं का कोणाला. पण अजून आपल्याकडनं नाही गेला ब्रीडिंगला. पळायलाच गेले 2 गेले ते पळायलाच गेले. अच्छा अच्छा. आता मध्ये बघा तुमच्या चॅनलवर एक बैल घालावला बघा हा तुम्ही. हा. ते त्या गायचा होता. या गाईचा. हा. या गायचा होता. हा, ते- बरं त्यानं गाडीत चढवाय आंबवलं सगळ्यांना ताप दिला. विठ्ठल नाही का? विठ्ठू हो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मीच सगळ्यांची नाव होती. हा हा. नाव हे ठेवते. दीदीचं नाव काय आपल्या? आराध्या आराध्या जनार्दन घालते. जनार्दन गाडगे. आता मुलाखत घेतली तू, कसं वाटलं उर्मिला त्यांची? चांगलं वाटलं. असं प्रश्न कोणी सुचवले, पप्पांनी का तू? खरं सांग. मी तू काढले होते प्रश्न? हो. असं मग काय म्हटले उर्मिला ताई? असं काय नाही बोलले त्या. अरे म्हटले का चांगलं करते, हा. पप्पांची जागा चालवशील हो. म्हटले ना? असं हा नाद नक्की कुठून आहे? हे रक्तात लागतो व. रक्तात. हा. ते खिल्लारचा ज्यांना पण नाद असेल का नाही हा. तर त्यांच्या पिढ्याने पिढ्या चालत आलेला आहे. तुमचे वडील काय करत होते? वडील होते की पण आपले मामाकडे आहे का नाही लय चांगली बैल म्हणजे 90च्या दशकात लाखाची बैल तेव्हा होती त्यांच्याकडे. हा. इथे गावात देशमुखांची. म्हणजे 2-2 गडी असायचं नुसतं बैल सांभाळायला. बैलाकडे 2 गडी असायचे. असली बैल असायची. आवताचं सगळं. आवताची म्हणजे वळू टाईपच बैल अशी मोठी ते पाड. हा हा. आता ही गाय आहे की नाही सिद्धापूर लाईनच्या कायम भाऊ आपली तिला दाखव. तिची शिंग बघा मोठ्या सोन्यासारखी आहेत. तिचे अंगावर कट आहेत का? आहेत दिसतात ना. दिसते. गायांवर कधी कट बघितलं होतं का? नाही आता एवढे दावणी फिरलो हा. पण नाही. आता मी गाडगे साहेब तुम्हाला खरं सांगतो, ती गाय बघते तो फोन पितोय आपण, हा पण गाय यायल्यावर जरा खराब त्यात हा. किंवा त्यात. हा. ती गाय अजून जशीची तशी ती म्हणणार पण नाही कोणती जो खोंडे म्हणून, आणि कोण पण अक्का गाय उचलती. हा. मग ती लय तयार होते आता खराब झाली. हा हा. गाया तयार असतात फक्त दुधानं त्या खराब म्हणजे दूध देऊन हा. त्या थोडं कमी झाले. तरी हडकली नाही गाय, गाय अजून तशी मापातच आहे. हा. आपण गाय लावतो कधी परत? आता खोंडा 6 महिन्याचा हा. होत आलाय. एक 4 महिन्यानं लावतो आपण. आपल्याला एक नाही लय वेतच घ्यायची नाही. हा. कमी घ्यायची पण क्वालिटी घ्यायची. खोंड चांगली पोचली पाहिजे. गाय भरली लवकर की आटते मग ते दूध भेटत नाही खोंडांना असं. बरोबर. ही गाय कुठली म्हणालात तुम्ही? ही सिद्धापूर लाईनची गाय आहे. हा. ती लय म्हणजे अशी भुजार आहे. सलगर टाईप गाय आहे. सिद्धापूर म्हणजे आईकडून का बापाकडून? बापाकडून. बापाकडून. बघा सिद्धापूरचं मेन म्हणजे पहिलं वैशिष्ट्य येतं म्हणजे ते म्हणजे रूप. त्याला नाकाची नळी,
आणि थोडा शिंग तोंड कान कवाळी ऍग्रेसिव्ह पण असतो थोडा. आणि अग्रेसिव्ह असतो आणि महत्वाचं म्हणजे माप आता नाही म्हटलं तर ही बरीच मोठी गाय आहे. गाय असते चांगल्या. आणि एक नाही, गाया असो बैल असो कोणी आहे, तुम्ही किती जीव लावताय त्याच्यावर. हा ते अजिबात म्हणजे एक नाही, लय म्हणजे आपलं हे आवडीचं काम आहे. आपण दुसरे काम सोडून देतो, पण ही जी निवड कशी केली होती गायची तुम्ही? हे आपल्याला त्या टायमिंगला आपल्याला पाडे घ्यायचे होते. ते लहान वासरू असताना घेतलेलं आहे हा नंदेश्वर मधला. तेवढं कृष्णा कृष्णा एवढी खराब होत. हिचं नाव काय? रोहिणी कोण काय? रोहिणी. रोहिणी. आणि बरीच नाव पण तुम्ही चांगली चांगली ठेवली. दीदी सांगाल आपल्याला पुढे हा. नाव आपण घेऊया ते. हा. आता ही गाय तुम्ही मग निवड केली. हा निवड करता वेळेस काय बघितलं होतं? म्हणजे ब्रीडिंग आता तुम्ही करणार हा. म्हणजे ब्रीडिंगच्या दृष्टिकोनातूनच खिल्लारवर तुमचं पूर्ण काम आहे. मग चांगल्या वळूची असावी हा. आणि दिसायला वाईज चांगली दिसणी असावी. आता ही बाजेची एक कालवड आहे बघा. तिकोंडी लाईनचा बाजे आहे का? हा हा ती जी आहे चांगली गाय आहे. पहिला काही हा? पहिला हा, अजून म्हणजे आदत आहे ही. आदत दात आहे. लावलं नाही. हा. दात लावला की भरायची. साधारणतः गाय कधी भरावेत? 2 वर्षाच्या आसपास. किती माज मोडायचं? एक 3. 3 माज मोडायचं. आणि चांगल्या पैदाशीसाठी काय करायचं? वळू भरायचा का सिमेंट? वळूच भरायचा आणि वळू भरून आहे का नाही, तोही चांगला त्या गायला मॅच होणार असावा. अच्छा. आता बरेचसे लोक काय करतात, गाय बारीक असते पण वळू मोठा असतो. हा. मग त्याचा काय फरक पडतो का? काय नाही फरक पडत बरं का तसं. म्हणजे गाय आहे बैल आहे का नाही, असं आदांतरी लागतात. त्याच्या बैलावर काय गायवर काय बोजात टाकत नाहीत काय नाही. आणि पैदाशी म्हणजे तुम्ही किती त्याला जपताय गाभण काळात त्यानुसार ते मग किती मोठी होते त्या हिशोबात. आणि पहिला रू उलट आहे का नाही, पैदाशी ह्या चांगल्या पडते पहिला रू गायच्या. अच्छा. त्या तर वळूच भरायचा पहिल्यांदा तर आहे की नाही, वळूच भरायचा. कारण ते पहिला रूच्या पैदाशी चांगल्या पडते. माझा अनुभव आहे पहिला रू गायचे. गाडगे साहेब, आता आपण आपली सर्व दावण वगैरे बघितली. हा. तुमच्याकडे एकदम व्यवस्थित टॉप क्वालिटीतली सगळी जनावर आहेत. तुम्ही त्यात बारीक अभ्यास करून एक एक लाईनचा एक एक जातीवंत जपून ठेवलाय तुमच्या दावणीला तयार कराय. आणि ते तुम्ही प्रयोग म्हणून त्यांच्यावर तुम्ही ठेवलाय. आणि त्यांच्यावर तुम्ही वेगवेगळे प्रयोग करतच असता. असं लाईन विषय, ब्रिडिंग विषय म्हणा, किंवा दुधाला वाढ कशी होईल, किंवा आपलं पशुखाद्याचा आहार त्यांच्या घरच्या गुरांवर जसं येतंय तसं समोरच्यांवर दिसणार आहे, त्यासाठी तुम्ही ठेवलेत. म्हणजे एक सोप्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर खाद्याचा रिझल्ट तुमच्या जनावरांवर कसा आहे? पहिला आपण आपल्यावर रिझल्ट घेतो. आपल्याला चांगला रिझल्ट आला तेव्हा आपण लोकांच्याकडे नेणार. आपण जर त्याला रिझल्ट नसता तर लोकांच्याकडे गेलोच नसतो आपण. आता तुम्ही जर बघितलं ना, ते खोंड बघा, 1-1.5 वर्षाचा आहे. हा. त्याच्या अंगावर वळूगत कट आहे. हो. कट पडणारच. तुम्ही गायच्या अंगावर कट कधी बघितलं नसतील. गायच्या अंगावर कट पडतं. हे आपल्या खाद्याचा रिझल्ट आहे. फिटनेस मध्ये राहतात बैल, रिझल्ट आहे त्याला. आवडीनं खातात. जे बैल खुराक खात नाहीत ते चाटून खातात. नाही नाही, बरेचशे वळूनला किंवा बैलांना गोळ करून घालायला लागते. मग ते आपलं चाटून खाणार असं. हा. लय काम वाचलं लोकांचं, म्हणायचं आम्ही गोळ चारत बसवायचो पहिले. हो हो. ते बी खात नसायचे, बाहेर टाकायचे. आता चाटून खातात. आणि महत्वाचं काय माहितीये का, आपण जेव्हा आपला खिलार पाळायची सुरुवात केली, गाय बैल घेतला, तेव्हा मार्केटमध्ये आहे ना, मला जसं पाहिजे तसं खाद्य भेटत नव्हतं. मग ते आपण घरी तयार करायचो. घरी तयार केल्याच्या नंतर आपल्या जनावराचा रिझल्ट बघून लोक मागत होते. त्यांना मी द्यायचो आपल्यात. मग ती मागणी अशी वाढत वाढत जाऊन मग ते आले. ते असं काही नियोजनबद्ध नव्हतं की आपल्याला हेच करायचं आहे असं नाही. हळूहळू वाढत गेलं. लोकांनी रिझल्ट घेतला असं एक एक. आता आज व्हिडिओ पडेल संध्याकाळी 10 सरकारच्या दावणीची व्हिडिओ आहे. पहिल्यांदा त्यांनी एक नाही एका बैलाला चालू केला खुराक, आपला खिलारगावचा खुराक 10 सरकारच्या रोमनला केला. रोमनच नाव असेल बघा त्या बैलाचं. रोमनला अगोदर चालू केला. रोमनला केला नंतर 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 10 बैल आहे, ते 10च्या 10 बैलांना आपलाच खाद्य चालू. 10 सरकारचे नाव. म्हणजे ते त्यांचा विश्वास बसल्याशिवाय वाढत नाही. आता तुम्ही बघा की इकडे
मोठ्या सोन्याला पण आपलाच खुराक चालू आहे ना 50-50 मोठ्या म्हणजे 50-50ची पूर्ण दावण आहे. पूर्ण दावण. पूर्ण जे आणि जिकडे जिकडे बैल आहेत ना सगळीकडे तेच म्हणजे त्यांच्या दावणीला पुरं आपलंच खाते. उज्जैनला वगैरे सगळ्यांना. उज्जैनला पण आपलंच आहे. त्यांच्याकडे पण आणखीन जे आहे ते नाही वासर त्यांना पण आहे. नाही, ह्याला पण कट बीट सगळं जोरातच फिटिंग. हे त्याला राग जास्त आहे. हा हा. हे आमचा शंभू आहे, भविष्यातला ओळ आहे, त्याला राग जास्त आहे. कुठल्या लाईनचा वगैरे काय हा? ह्यो बाजाची पैदास आहे. आपल्याकडे बाजा बैल होता ना, हो हो, बाजा होता बरोबर. त्याची पैदास आहे. घरचीच पाहिजे असे का ही आपली? घरची गाय, घरचं बैलाची पैदास. अच्छा अच्छा. गाडगे साहेब, आता आपल्याकडे आहे ना प्रश्न आहेत जरा हा हा महत्वाचे प्रश्न आहेत. काय झालं होतं, आम्ही तुमच्याकडे येणार हा म्हणून आम्ही सर्वसामान्यांकडून एक प्रश्न गोळा करून आणलं होतं. हा हा म्हणजे काय झालं होतं, आपण वोटिंग घेतलं होतं आपल्या चॅनलवर, इंस्टाग्रामला आपण वोटिंग घेतलं होतं. हा त्या वोटिंगच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न आलेत आपल्याला. हा. गाय मालकांचे, पशुपालकांचे किंवा खिल्लार संगोपनाचे, हा. खिल्लार प्रेमींचे प्रश्न आहेत. ती प्रश्न आपण जरा घेऊ. हा एक तुमच्या दृष्टिकोनातून तुम्ही उत्तर द्या. जातीवंत खिल्लार नक्की कोणता? सगळे जातीवंत आहेत बरं का. हा प्रत्येक असं म्हणणं इथं जो जन्म आलाय म्हणजे आता जे खिलारमध्ये राहिलेत का नाही, जातीवंत आहेत तेच राहिलेत. फक्त सिमेंटच्या पैदाशी थोड्या डाऊन दिसतात, पण ज्या वळूच्या पैदाशी आहेत का नाही हा. त्या सगळ्या जातीवंत आहेत आत्ताच्या तारखेला. कारण जे काय राहिल्या होत्या मागल्या 10-15 वर्षात जे डाऊन आला होता, आणि ते एवढा जेव्हा कमी संख्या राहिली होती ती जातीवंत बैलांची आणि गायींचीच राहिली होती. त्यामुळे आता जे आहेत का नाही बैलांच्या आणि गायींची पैदाशी ते चांगल्याच आहेत. आता तुम्ही एवढे भाग वगैरे फिरलात, एवढ्या पार कर्नाटकापर्यंत जाऊन आलात तुम्ही. आता एवढं रनिंग केलं. आता मीच तुमच्या मुलाखतीला आलो होते, माझं आता 110 किलोमीटर रनिंग झालं. रिटर्नचं 110 किलोमीटर म्हणजे 220 किलोमीटर माझं आत्ताच रनिंग आहे. तुम्ही एवढं रनिंग नक्की कसं केलं? 2 व्हीलरने फिरलोय आपण. शाईन जी गाडी आहे ना आपली, आता आपण वजा आणायचं त्या गाडीवर जाणार आहे. वजा आणायचं टाइम झाले, मग वजा आणायचं तुम्हाला पण घेऊन जातो. त्या गाडीवरती आपण ठाणे, रायगड, पुणे, सातारा, सांगली, इकडे माळशिरस, सोलापूर, म्हणजे सोलापूर पर्यंत नाही पण माळशिरस पर्यंत इकडं एवढा एरिया आपण 2 व्हीलरने फिरलेला आहे. 2 व्हीलरवर फिरलाय. हो. आणि मध्यंतरी तुम्ही थार गाडीत फिरत जातात. ती थार आपली नाही, थार ती संग्रामची, त्याला ती कालवड घ्यायला सिद्धापूरला जायचं होतं, ती मला घेऊन गेला. अच्छा अच्छा. आता एवढा तुम्ही भाग फिरला, हे झालं. नक्की खिल्लारमध्ये जाती किती येतात, उपजाती किती येतात? आता बघ घे, माझ्या माहितीनुसार एक तर काजळी खिलार आहे, कोसा खिलार आहे, हरणे खिलार आहे, मानदेशी खिलार आहे, आटपाडी खिलार आहे. मग असे म्हणजे प्रत्येक एरिया वाईज खिलार आहेत. म्हणजे ते वेगवेगळ्याच आहेत. म्हणजे इकडं 2-4 जिल्ह्यांमध्ये एक नाही, पंढरपूर साईडला गेलं की मग काजळी खिलार, आटपाडीकडे गेलं की कोसा खिलार लागते, इकडे खटावमानला आलं की मानदेशी खिलार आहे. म्हणजे त्याला कांबळी जास्त असते, दुधाला जास्त राहतात. असं म्हणजे एरिया वाईज खिलार आहेत. प्रत्येक जण म्हणणार आपली सरस आहे. बरोबर, ज्या त्या भागानुसार. हा, मग स्थानिक जाती त्या स्थानिकच ते. असं. फक्त काय झालं, ज्यांनी वळू कंटिन्यू ठेवलं त्यांच्या चांगल्या पैदाशी म्हणजे सुधारत गेल्या, आणि जे सिमेंट भरायला लागले त्यांच्या पैदाशी डाऊन आले. एवढाच फरक पडला, बाकी काय नाही. आता तुम्ही म्हणताय वळूचा, आता आपण बरेचसे वळू बघतो. आता वळू क्षेत्रात जर बघितलं तर बोटा म्हणजे आपल्या सातारा जिल्ह्यात जर बोटा मोजणे का वळू तर पांढरा तुमच्याकडेच आहे. हा. तर माझा प्रश्न असा आहे हा. की कोसा फक्त चांगला हे कोणी ठरवलं आणि कोणत्या आधारावर? कोसा म्हणजे ह्यो चांगला आणि ह्यो वाईट असा विषयच नाही. प्रत्येकाची आपली आपली आवड असते. कोणाला कोसा आवडेल, कोणाला हरण्या खिलार आवडेल, कोणाला काजळी आवडतो, कोणाला प्युअर व्हाईट आवडतो. मग तसं आणि प्युअर व्हाईट मला आवडतो, त्यामुळे आपण सहसा व्हाईट मध्ये ठेवलेत. आणि व्हाईट लोकांना आता कोशा खिलारची क्रेज झाली, मग म्हटलं चला आता आपण व्हाईट वर काम करू. आता व्हाईटवर आपण काम करताय. आपल्या पूर्वजांच्या खरी खिल्लार कोणती होती? म्हणजे ही जी स्थानिक आहेत का नाही एरिया वाईज, पूर्वजापासून चालतच आलेले आहेत. आता हे मी नाव घेतलेले, मग हे प्रत्येक एरिया गणेश तिथल्या भौगोलिक परिस्थितीनुसार त्या घडलेल्या. लाईनचा काय फरक पडतो का?
लाईनचा पडतो ना, म्हणजे जर तुमची दुधाची लाईन असेल तर पैदाशी दुधाची होणार, तुमची जर रागीत लाईन असेल तर रागीतच होणार. आता हे शंभू आहे त्याला रागलंय आहे, ते आता मी आहे म्हणून त्याला माणूस जवळ आलेला तोंडाला हात लावलेला आवडत नाही, हे ते रक्तात ना आलेलं असतंय. दुधाच्या लाईन दुधाशी येणारच. दुधाळ वंशावळी कोणत्या? दुधाळू आहे की नाही, माझ्या माहितीनुसार आहे की नाही, आपले मानदेशी खिल्लार आहे की नाही त्याला दूध जास्त आहे. साधं गणित ओळखायचं, ज्याला कांबळ जास्त आहे हा, ते दूध जास्त देणार, ज्याला कांबळ कमी आहे ते दुधाला कमी राहणार, माझा अनुभव आहे. खिल्लारच्या दृष्टीने पांढरा बैल किंवा गाय याचे मार्केट कमी होण्याचे कारण काय? म्हणजे आता म्हणजे विषय काय झाला, जास्त कल कोशा खिलारकडे आहे लोकांचा. म्हणजे कोसा खिलार जास्त रागीत आहे, अग्रेसिव्ह असा, म्हणजे पण काय लोकांचा पांढऱ्या बैलाकडेच कल आहे. मग मागणी जरी आता कोशाला जास्त असली तरी वाईट बैलांना पण चांगलं म्हणजे सांभाळणारी लोक आहेत, वाईट कोट. आपण सुद्धा आता पांढरी बैल आहे, ती दोन्ही बी पांढरे आहेत, प्युअर गाय पांढऱ्या शेपट आहे. व्हाईट गोल्ड वाढीसाठी शेतकऱ्यांना काय सल्ला देईल, काय आता मार्गदर्शन ते काय करताल? राहते, प्रत्येकाची आवड राहते. मग समजा आता तुमची आवड काय आहे त्यानुसार असते. प्रत्येकाच्या आवडीचा विषय झालाय तो, कोणाला कपिला खिलार पाहिजे, कोणाला काजळी खिलार पाहिजे, प्रत्येकाच्या आवडीचा विषय होऊन गेलाय. म्हणजे शेतकऱ्यांना चवी बदलत चालल्यात. नाही, प्रत्येकाची माइंडसेट ही प्रत्येक जेवढे माणसं तेवढे त्यांच्या आवडी. मग प्रत्येकाला ही आवड ही आवड ही आवड. आता मला पूर्ण वाईट बैल आवडतात म्हणून वाईट असं. आणि खिल्लार कावची पूर्ण दावण पण वाईटच आहे. आता सध्या वाईट आहे, एक कुशी गाय घेतली आहे, ती मुलाकडे दिली मी, हा. मुलाला सांभाळ. गाडगे साहेब, एखाद्या वळूचा तुम्हाला चांगला रिझल्ट मिळाला असेल तर गोपालक दुसरा बैल का शोधतात? ते काय राहतंय, म्हणजे समजा आपल्या दावणीला ह्या बैलाची एक पैदास आहे, तर त्यांची इच्छा असते की आता आपल्याला ह्या बैलाची एक पैदास असावी. म्हणजे आपल्या दावणीला प्रत्येक वळूची एक एक पैदास असावी, व्हरायटी असावी. त्यासाठी ती वेगळ्या बैल दाखवतात. एकाच वळूचे केले तर त्यांना म्हणजे नंतर पैदाशी करायला अवघड जाईल, कारण एकच लाईन होऊन जाणार त्या मालकाची. त्यामुळे कोणी असेल तर ऐक नाही, तो ये समजा ही पैदाश ह्या बैलाची घेतली, दुसरी पैदास दुसऱ्या वळूची घेतच आहोत. आता खालच्या भागात आपण बघतो, खालच्या भागात शक्यतो जर एका बैलाकडून रिझल्ट चांगला आला हा, तर मालक परत पुन्हा दुसऱ्या रत्नाला पण तोच बैल निवडतात. ते म्हणजे तिथं काय विषय आहे माहिती आहे का, जो जवळ आहे गावात आहे, समजा ते वाहतुकीचा खर्च म्हणा, नाहीतर ट्रान्सपोर्टची इकडे तिकडे लांब जाण्याला आपल्याकडची लोक लांब जातात बैल भरायसाठी, तशी तिकडचे लोक लांब जात नाही, ते जवळच्या जवळ कुठलाही बघतात चांगला, मग ह्यो चांगला आहे ना मग ह्योच भरूया असं. आता त्या भागात आता विषय चालूच आहे आपला, तर त्या भागातली लोक प्रदर्शनावर जास्त जोर देतात. ते इकडे देखणे बैल, म्हणजे तिकडे पहिल्यापासूनच त्यांनी देखणे बैल जतन केलेले आहेत प्रदर्शनाच्या हिशोबाने, त्यामुळे ते तिकडे क्रेज वाढत गेले. आता जशी तिकडे क्रेज वाढली खिल्लार सांभाळली जाते, तसं आपल्या भागात म्हणजे आता आपल्या भागात जर तुमचा जर हा मानकाटाव हा पुसेगाव हा जर भाग मानला तर या भागात बरेचशे आता येताना पण आम्ही खिल्लार बघितला, खिल्लार लोक सांभाळायला लागलेत, जोपासायला लागलेत. पण जर आमचा भाग म्हटला वाई, खंडाळा किंवा पुरंदर, बोर या तालुक्यांमध्ये काय अजून एवढं खिल्लार संगोपनाव नाही. बैलगाडी क्षेत्र चालू आहे, बैलगाडी क्षेत्रामुळे सोन्याचे दिवस आलेत शेतकऱ्यांना, पण गायी सांभाळायला अजून लोक तयार नाहीत. आता वाढायला लागलेत बघा, तुमच्या भागात पण आहे नाही, गायींचं प्रमाण वाढलेलं आहे, सगळीकडे प्रमाण हळूहळू वाढायला लागलेलं आहे. जी नवीन पिढी आहे की नाही ती खिल्लारकडे आकर्षित झालेली आहे, हळूहळू प्रमाण हे वाढणारच.